सर्वांना आम्ही भेटू शकत नाही, सर्वांना भेटू शकत नाही, फक्त तुम्ही एकटे जाऊन भेटू शकता. ठीक आहे, तुम्ही विनोद पवार साहेबांना बोलवा इथेच. मग तुम्ही तिथे तुम्ही कॅमेराला बघून की आयुक्त साहेबांना समान नागरिक भेटू शकत नाही. सांगा ना तुम्ही कॅमेराला बघून सांगा. नाही भेटू शकत. काय अपॉइंटमेंट घ्यावीच लागते. अपॉइंटमेंट पाण्याची एवढी तकलीफ आहे मुंद्रा गौसामध्ये. मी अगोदर पण येऊन तक्रार दिली होती लेटर मध्ये. काय फॉलोअप झाला तुमचा? तुमच्याशी बोलून मी काय करू? तुमच्या अधिकाऱ्याला बोलवावरती. मी एकटे येणार नाही. माझ्या घरात पाणी येतं, या लोकांना पाणी येऊन मीटिंग पण केली. सगळं किती फोनवर आपला बोलणं झालं, पण काही काम चालू आहे. किती आता 1 महिना झालाय आपला बोलून 1.5 महिना झालाय, पण काहीच होत नाहीये सर, काहीच होत नाहीये. हे लोकांना तुम्ही विचारा. मला तुम्हाला असं वाटतं मी खोटं बोलते तर तुम्ही या लोकांना विचारा. बिल पेड आहे. बिल दाखवा. बिल कुठे आहे? सर पहिला तर तुम्ही फुल घ्या. फुल द्या सरांना. फुल द्या. फुलाचं बघा तुम्ही काय करायचं. रहिवाशी असतील, मर्जी सर अजून 2 वेळी आम्ही येऊन फुल देऊ. पाण्यासाठी तरसायला का ऐका ना सर. सर ऐका ना. टॅक्स सर कशा आहे की टॅक्स वसुली करताना काहीच सुविधा मिळत नाही. मोटर घेऊन जातात बरोबर ना. खूप प्रेशरनी टॅक्स. काय अडचणी येतात? थांबा ना 5 मिनिटं सर प्लीज. आतमध्ये ना आता एवढे लोक आतमध्ये फिट होणार नाहीये. पहिला तर ते लोक तिथून आतमध्ये. ऐका ना सर, आता एकदा आम्ही फुल दिलं, अजून 2 वेळी देणार आहे. नाही काही झालं कॉन्क्रीट तर आम्ही इथे सगळ्यांना घेऊन. हे तर काहीच नाहीये. सगळ्यांना घेऊन आम्ही हंडी कलच्या मोर्चा घेऊन बसू. इथे आतमध्ये येऊ देणार आहे. आम्ही टीएमसीच्या बाहेर बसू, पण काहीतरी करावं लागेल. कारण लोकांना खूप त्रास आहे, महिलांना खूप त्रास आहे. आता थंडीला एवढा पाण्याची तक्रार आहे, प्रॉब्लेम आहे, तर उन्हाळ्याला काय होणार आहे? आता गरमी येईल, तिथे काय करू? रमजान येईल, तिथे काय करणार आहे? तेव्हा काय करणार आहे? अगोदर पण मी येऊन लेटर हेडवर तक्रार दिली होती रिटर्नमध्ये, पण काहीच फॉलोअप झाला नाही. किती वारंवार फोनवर तक्रार दिली, संबंधित अधिकाऱ्यांना येऊन लिहून तक्रार दिली, येऊन भेट करून त्यांना सगळं सांगितलं की मुंब्रा कौशाला काय परिस्थिती आहे, कशा पाणी भेटत नाही आहे लोकांना, कसे त्रास होत आहे लोकांना, पण काहीच फॉलोअप झाला नाही. मग आज आम्ही सगळं बायकांना घेऊन इथे आलेले. जे संबंधित अधिकारी आहे त्यांना मला फूल द्यायचं आहे. 3 आता पहिल्यांदा आम्ही फूल देणार आहे, अजून 2 वेळी फूल देणार आहे. काही फॉलोअप झाला नाही तर इथेच आम्ही बसून हंडी कलसा मोर्चा करू सगळं बायकांना घेऊन. कारण की 17 लाख लिटर जे पाणी आहे मुंब्रा कौशाचा चोरी होत आहे, कुठेतरी कमर्शियल यूजमध्ये जात आहे असं मला वाटतंय. मला असं वाटतं की अधिकारीला पण याची माहिती आहे की नाही आहे. वॉलमॅन मस्ती करत आहे की काय आहे, हे सगळं शोधण्याचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे ना, महापालिकाचं आहे. कारण 3 वर्षापासून महापालिका तर म्हणजे 2.5 वर्षापासून तर कोणच कॉर्पोरेटर पण नाही आहे. पण लोकांना तर हे माहीत नाही आहे ना की कॉर्पोरेटर्स आर नॉट देअर. पण अधिकारी पण ऐकायला नाही आहे. आता तुम्ही बघा, आम्ही येऊन अर्धा तास झालेला आहे, आम्हाला कोणच ऐकायला नाही आहे. इथे कोणच ऐकायला नाही आहे. आम्ही बाहेर होते, लोकांनी असा माहोल क्रिएट केला की माहीत नाही कोण आलाय. म्हणजे समान नागरिक येऊन बोलू शकत पण नाहीये या लोकांची, अशी परिस्थिती आहे. आणि समान नागरिकांच्या घरी जाऊन पाणीचा टॅक्स वसूल करायचा. पाणीचा टॅक्स नाही दिलं तर मोटर घरी घेऊन जायचं है ना, मोटर घरी घेऊन जायचा. मोटर खूप प्रेशर क्रिएट करायचा आणि पाणी नाही आला तर ऐकायला पण कोणच इथे नाहीये. अशी परिस्थिती ठाणे महानगरपालिकेची झाली आहे. आता तुम्ही बघा ना, आता फेब-मार्च मध्ये किती मोटर हे लोक घेऊन जाईल त्यांच्या ऑफिसमध्ये जोर जबरदस्ती करून. पण या लोकांना तर पाणी नाही आहे तर सुद्धा
अधिकारी सुद्धा इथे नाहीये ऐकायला, कोणच नाही ऐकायला. मग कशी परिस्थिती आहे? आज काय वीकडे आहे पण कोणच कशाला दिसत नाहीये इथे, कोणच नाहीये. मग या लोकांना, हे लोक असं कसं आहे ना, लाईटली घेत आहे. ठाण्याच्या लोकांना लाईटली घेत आहे, मुंब्रा कौशाच्या लोकांना लाईटली घेत आहे. पण मी सांगते की एकदा आम्ही आज हा फूल देणार आहे, परत दोनदा देणार आहे मी. नाही झाला तर तुम्ही बघा आम्ही काय करणार आहे. मुंब्र्यातले असले कुठले परिसर आहेत जिकडे पाण्याचा तुटवडा जाणवतो? पूर्ण मुंब्रा कौशाला त्रास आहे. परिसर नाही, पूर्ण मुंब्रा कौशाला त्रास आहे. तुम्ही या ना, तुम्ही या, आपण सर्वे करू, तिथे जाऊन आपण बघू. मला असं वाटतंय की डायव्हर्ट करत आहे. पाणी नाही असं नाहीये, पाणी नाही असं नाहीये, पाणीची चोरी होत आहे. कमर्शियल यूज साठी देत आहे पाणी हे लोक. या लोकांना सगळं माहिती आहे कसं काय होत आहे. या लोकांना सगळं, असं कसं अचानक म्हणजे पाणी संपलं आणि लोकांना पाणी भेटतच नाही, असं कसं मिरॅकल झालं? असं कसं मिरॅकल होत आहे की लोकांना पाणी भेटत नाहीये? या संदर्भात बरीच आंदोलनं देखील झाली, अधिकाऱ्यांनी तेव्हा आश्वासनं देखील दिली होती. मग त्या आश्वासनाचं पुढे काय? महापालिका म्हणजे आश्वासन, अजून काय? महापालिका बंद आहे म्हणजे फक्त आश्वासनच भेटणार आहे ना लोकांना. महापालिका बंद आहे तर ते लोक काय करणार आहे? आश्वासन आश्वासन आश्वासनच देणार आहे, बाकी काय नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.